मंडळी नमस्कार. महात्मा गांधी या विषयावरती चर्चा चालू आहे, म्हणून त्याच चर्चेतला एक व्हिडिओ मी करतोय. गांधी एकटेच महात्मा आहेत का? गांधींच्या पलीकडे कोणी अजून महात्मा असू शकलं असतं का? आपल्या देशामध्ये महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी अशा तीन व्यक्तींनाच महात्मा ही पदवी दिली जाते. यातील महात्मा गांधी हे अलीकडच्या काळातील महात्मा आहेत, ज्यांना ब्रिटिश काळातील भारतीय सरकारनं 1937 साली अधिकृतरित्या महात्मा म्हणून ओळखलं जावं असं सांगितलं. त्याआधी गांधींना महात्मा म्हणण्याची एक पद्धत रूढ होती आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आक्षेप व्यक्त केलेला होता. खरं तर महात्मा गांधी यांच्या समवेत अन्य देशभक्तांची तुलना होऊ शकत नाही, ती करूही नये. कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळं आणि आपल्या पातळीवर महत्त्वाचं आहे. पण गांधींचं महात्मापण अधिक ठळक, अधिक अधोरेखित करण्यासाठी म्हणून, गांधींच्या महात्मापणाला मोठेपणा मिळावा यासाठी म्हणून कदाचित अन्य लोकांच्या प्रतिमाभंजनाचा कार्यक्रम आपल्याकडे झालेला आहे. मग लोकमान्य टिळक असतील, ज्यांचं युग गांधी युगाच्याही आधी होतं, ते लोकमान्य टिळक असतील की गांधींच्या समकालीन असलेले आणि त्यानंतरही अनेक वर्ष कामात राहिलेले विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, या सगळ्यांच्या प्रतिमेला तडा देत काँग्रेसी विचाराला अनुकूल असणाऱ्या महात्मा गांधींचंच मोठेपण, त्यांचं राष्ट्रपितापण अधिक ठळक आणि अधोरेखित करण्यात आलं. लक्षात घेतलं पाहिजे, 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे मोरारजींचं सरकार सुद्धा त्याच विचारांचं होतं. पूर्णतः भाजपचं सरकार म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत देशामध्ये साधारणतः गांधींच्या अनुयायांचंच सरकार होतं. आणि या गांधींच्या अनुयायाच्या सरकारने आपल्या विचारांना अधिक प्रगल्भता मिळावी यासाठी सावरकर, टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यांच्या नावाला जरासं मागं टाकलं. पण या प्रत्येकाची काम आणि बलिदान हे किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे सोलापूरचे 4 हुतात्मा असोत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असोत किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असोत, यांनी आपल्या सर्वस्वाचं, आयुष्याचं बलिदान दिलं आहे. म्हणून ते गांधींच्या पेक्षा कमी किंवा वरचढ ठरतात असं मला म्हणायचं नाही आहे. पण यांच्या बलिदानाला फार कमी प्रमाणामध्ये महत्त्व दिलं गेलं किंवा त्याची मांडणी झाली. साबरमती के संत तूने कर दी या कमाल, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल अशी गाणी ऐकवत असताना अन्य लोकांनी केलेल्या कामाकडं दुर्लक्ष होईल याची व्यवस्था केली गेली. म्हणून मी गांधींच्या विषयी हे गाणं लागू पडत नाही असा आरोप अजिबात करत नाही आहे. पण गांधींचं मोठेपण कायम राहावं यासाठी या बाकीच्यांच्या मोठेपणाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, त्यांच्या रेषा पुसल्या गेल्या. जरा आपण गांधी, टिळक आणि सावरकर असं तपासणी करून बघूया. मी तुलना करून बघूया असं म्हणत नाही, कारण टिळक गांधी युगाच्या आधीचे होते. 1920 साली टिळकांचा मृत्यू झाला आणि गांधी युगाचा प्रारंभ झाला. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या मार्गदर्शनात महात्मा गांधी काम करायला भारतामध्ये आले. त्यावेळी महात्मा गांधींचं वय होतं 46 वर्ष. 79 वर्ष जगलेले गांधी वय वर्ष 46 पर्यंत एक तर शिक्षण घेत होते किंवा विदेशामध्ये वेगवेगळी कामं करत होते. इथं आल्यावर सुद्धा पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिश सैनिक जेव्हा घायाळ होत तेव्हा त्यांच्यासाठी काम करणारी एक यंत्रणा महात्मा गांधींनी उभी केलेली होती, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते गैर होतं असं मी म्हणत नाही, पण 1920 पर्यंत तरी महात्मा गांधी हे संपूर्णतः स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काम करत नव्हते. त्यांची अन्य क्षेत्रातील कामं सुरू झालेली होती. 1920 साली पहिल्यांदा सहकार आंदोलनाला सुरुवात झाली आणि असहकार आंदोलन हे जेमतेम 2 वर्ष चाललंय. 1920 ते 1922 हा असहकार आंदोलनाचा काळ आहे
या काळाच्या आधी महात्मा गांधींनी एक खिलाफत चळवळीमध्ये सहभाग नोंदवलेला होता. म्हणजे गांधींची खिलाफत चळवळ नव्हती, त्याआधी 1918 साली चंपारणच्या आंदोलनामध्ये ते सहभागी होते. नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोहीम चालू होती. गांधींचं पहिलं स्वातंत्र्याविषयीचं आंदोलन झालं ते 1920 आणि 1922 या दरम्यान असहकार आंदोलन. आणि याच आंदोलनादरम्यान चोराचोरी येथे एका हिंसक जमावानं पोलीस ठाणं पेटवून दिलं आणि ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं म्हणून अहिंसेचं समर्थन करणाऱ्या बापूंनी 1922 साली असहकार आंदोलन मागं घेतलं. 1922 नंतर पुढे 8 वर्षानंतर महात्मा गांधींनी तिसऱ्या आंदोलनाला सुरुवात केली आणि हे तिसरं आंदोलन होतं सविनय कायदेभंगाचं. काही महिने चाललेलं हे आंदोलन 390 किलोमीटरची दांडी यात्रा काढली होती, जिथे जाऊन ते पुन्हा ती एक कविता तयार झाली. जशी पहिली कविता आहे ना की दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, तशी आणखी एक गाणं तयार झालं. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया. दांडी यात्रेत मिठाच्या निर्मितीवर कर लागू नये म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि तो 390 किलोमीटरची यात्रा ही देशभरामध्ये प्रेरणा ठरली. 50-60 लोकांनीशी निघालेल्या गांधींच्या समवेत दांडीपर्यंत हजारो लोक सहभागी झाले होते आणि तिथे दांडी यात्रेत मिठाचा सत्याग्रह झाला. 1930ला मिठाचा सत्याग्रह झाल्यानंतर म्हणजे 1922ला आंदोलन वापस घेतलं, तेव्हाचा 8 वर्षाचा काळ. 1930ला सविनय कायदेभंगाचं आंदोलन झाल्यानंतर महात्मा गांधींनी 1942ला आणखी एक आंदोलन केलं. ते क्विट इंडिया, चले जाओ, भारत छोडो अशी वेगवेगळी नावं त्याला आहेत. ते आंदोलन महात्मा गांधींनी सुरू केलं. आता या आंदोलनाला भारतभरामध्ये एकत्रितपणे असा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे जी अशी एकत्रित ताकद लावावी लागते ती लागली गेली नाही. त्यामुळे 1942 सालचं हे आंदोलन जवळपास अयशस्वी ठरलं. अर्थात भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण करणारं, विश्वास निर्माण करणारं हे आंदोलन होतं, हे देखील नाकारता येणार नाही. पण 1942चं आंदोलन अपयशी ठरलं आणि या प्रत्येक वेळेला अडचणीत असलेल्या ब्रिटिशांना त्रास देऊ नये अशीच भूमिका महात्मा गांधी घेत होते. 1942 नंतर 1948-45 पर्यंत म्हणजे 5 वर्ष फारशी कोणती आंदोलनं महात्मा गांधींच्या बाजूनी झालीत असं दिसत नाही. हां, गांधींच्या कामामधला सहभाग मात्र आपल्याला दिसतो, तो म्हणजे अमुक अधिवेशनाला उपस्थिती, तब्येत बिघडली म्हणून मुंबईत आराम, त्यानंतर वर्ध्यामध्ये आश्रम स्थापन करणं, मध्येच हरियाणात जाऊन एका तिथल्या कुटीमध्ये विश्राम करणं, दक्षिण भारताची यात्रा करणं, कुठल्या अजून 2-4 काँग्रेसची अधिवेशनं त्या काळात झाली, त्या काळामध्ये उपस्थित राहणं, अशा स्वरूपाची कामं, अशा स्वरूपाची कार्य महात्मा गांधींनी केलेली आहेत. 1920 ते 22, 30 आणि 42 अशी 3 ठळक आंदोलनं महात्मा गांधींच्या कार्यकलापामध्ये एकूण दिसतात. जरा आपण त्यांच्या तुरुंगात जाण्याकडे जाऊया. एकूण 6.5 वर्ष महात्मा गांधी तुरुंगामध्ये होते असं आपल्याला दिसतंय. साधारणतः 26 नोव्हेंबर 1913ला एकदा त्यांना अटक झालेली होती दिवसभरासाठीची. 8 नोव्हेंबर 1913ला अटक झालेली आहे. 9 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 1913 या काळामध्ये ते जे तिकडच्या विदेशामध्ये आपले रजिस्ट्रेशन करण्यासंबंधीची आंदोलनं होती, त्यातली 2 दिवसाची ती अटक आहे. गांधींचा खरा कारावास सुरू झाला तो 10 मार्च 22 ते 12 जानेवारी 1924 या कालखंडामध्ये 8 महिने. 5 मे 1930 ते 26 जानेवारी 1931 परत 8 महिने. 4 जानेवारी 1932 ते 8 मे 1933 येरवाडा कारागृहात 16 महिने. लक्षात घ्या, ही शिक्षा मोठी होती. या सुनावलेल्या शिक्षेच्या आधीच गांधीजींची मुक्तता झालेली आहे, जशी सावरकरांची झालेली होती. 1 ऑगस्ट 1933 ते 23 ऑगस्ट 1933 1 वर्ष, माफ करा, 32 ते 33 अशी 1 वर्ष म्हणजे 12 महिने. 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 आगा खान पॅलेसमध्ये ते राहिले होते 21 महिने. हा सगळ्यात मोठा आगा खान पॅलेसमधला, तुरुंगातला नव्हे, हा सगळ्यात मोठा कारावास महात्मा गांधींचा. एकूण 6.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 21 वर्ष हे गांधी आगा खान पॅलेसमध्ये बंदी म्हणून होते. म्हणजे 2 वर्ष ही जर पकडली तर 4.5 वर्ष, त्यापेक्षा थोडासा अधिक कालावधी होईल. 4 वर्ष 6 महिने प्लस अजून 3-4 वर्ष 9 महिने असे गांधी तुरुंगात होते. बाकी आगा खान पॅलेसमध्ये राजकीय कैदी म्हणून होते. राजकीय कैदी आणि कैदी या दोन्हीमध्ये खूप फरक असतो. आता मी तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या कैदेविषयी सांगणार आहे.
लोकमान्य टिळकांच्या कैद्यांचा विचार केला आपण, म्हणजे माझ्याकडे ती आकडेवारी पण उपलब्ध आहे, मी तुम्हाला सांगतो. 1897 ते 1898 या कालावधीमध्ये 18 महिने लोकमान्य टिळक तुरुंगामध्ये होते. पुढे 1908 ते 1914 अशी 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये होते. म्हणजे 7 वर्ष 6 महिने 7.5 वर्ष लोकमान्य टिळक राजद्रोहाच्या खटल्यावरून पूर्ण कैदी म्हणून तुरुंगात होते. याच काळात लोकमान्य टिळकांच्या पत्नीचं निधन झालं होतं, हे विसरून चालणार नाही. जरा सावरकरांच्याकडे आपण येऊया. सावरकरांचा तुरुंगवास तर चक्क 27 वर्षाचा होता. सावरकर जवळपास 27 वर्ष जेलमध्ये होते. त्यातले 10-11 वर्ष हे ते काळ्या पाण्याची अंदमानात शिक्षा भोगत होते. त्यानंतर काही वर्ष रत्नागिरीच्या तुरुंगात त्यांनी शिक्षा भोगली आणि 1937 पर्यंत ते रत्नागिरीत स्थानबद्ध होते. 5 वर्ष राजकारणात सहभाग घ्यायचा नाही अशी त्यांच्यावरती अट टाकलेली होती. यावेळी गांधीजींनी जे अस्पृश्यता निवारणाचं कार्य मधल्या काळामध्ये हाती घेतलं होतं, तेच कार्य सावरकर रत्नागिरीत करत होते, हे देखील विसरून चालणार नाही. 27 वर्ष सावरकर तुरुंगात राहतात. महात्मा गांधींच्या पेक्षा 1 वर्ष अधिक राष्ट्रद्रोहाच्या खटल्यावरून लोकमान्य टिळक तुरुंगात राहतात. गांधींच्या 79 वर्षापैकीचं 1 वर्ष स्वातंत्र्यानंतरचं 46 वर्ष आधीची अशी 47 असा विचार केला तर 79 मधून 47 काढल्यावर उरतात किती ते बघा. त्यातली 4-5 वर्ष गांधींची 6 वर्ष तुरुंगात गेलेली आहेत असा सगळा विचार केला. आणि मधल्या काळात गांधी पक्षाचं काम करत होते, काँग्रेस पक्षाचं काम करत होते. कधी हिमाचल प्रदेशात, कधी मुंबईत, तर कधी वर्ध्यात आराम करत होते. हा जर सगळा कालखंड बघितला तर गांधी, सावरकर आणि टिळक यांच्या तुरुंगवासामध्ये सावरकर आणि टिळक पुढे दिसतात. कामातही ही मंडळी पुढे दिसतात. गांधींच्या कामाच्या व्याप्ती आणि मोठेपणाविषयी अजिबात शंका मनात नाही. पण जे स्थान गांधींना बहाल केलं गेलं ते स्थान टिळक आणि सावरकरांना कधीच बहाल केलं नाही. कारण टिळक आणि सावरकरांची विचारसरणी जराशी जहाल होती. सावरकर प्रखर हिंदुत्ववादी होते, टिळक जहाल विचारांचे होते. काँग्रेससोबत त्यांचे संबंध बिघडलेले होते. ज्या नेत्यांचे काँग्रेससोबतचे संबंध बिघडलेले होते त्यांच्या चरित्र आणि चारित्र्यावरती डाग निर्माण करण्याचं काम झालं. म्हणूनच महात्मा ही उपाधी गांधींना बहाल करत त्यांना अधिक मोठेपण प्रदान केलं गेलं आणि त्यांच्या तुलनेत अन्य बलिदान दिलेल्यांची चरित्र ही हलकी होतील यासाठीचा प्रयत्न केला गेला. आणि आता जे कोणी गांधींवरती बोलतील त्यांच्यावरती खटले दाखल करण्याचं काम देखील होतं आहे. गांधींच्या महात्मा असण्याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. पण म्हणून गांधी महात्मा होते म्हणून ही सगळी नेती महात्मा व्हायच्या लायकीची नव्हती असं अजिबात नाही. जर सन्मान ठेवायचा असेल तर तो सगळ्यांचाच ठेवला जावा, एवढी साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.